काय हो मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. मी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत करते. मला ना माझ्या माहेरहून केळीचा वानोळा आलेला होता. याला तर 4-5 दिवस झालेले होते, पण केळी काही पिकली नाही. तर मग मी इकडे ना केळी आता इथे काढून घेते. तर म्हटलं आता याचं काय करावा. मग मुलगा म्हणाला, काही आता याचे ना केळीचे चिप्स बनवूनच टाक. म्हटलं चालेल रे बाबा. लगेच गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल तापत ठेवलं. मग आता घेतले चिप्स करायला. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तर इथे केळीचं साल काढणं. तुम्हाला मी खरं सांगू का, केळीचं साल ना इतकं चिकट असतं ना, जर कवळी केळी असली ना ती पटकन निघतच नाही बरं का. तर मग आता इथं अशा पद्धतीनं मी आता एक एक करून ना केळीची सालं इथं काढून घेते. तर पाहू शकतात तुम्ही, खूप किचकट काम बरं का हे केळीची सालं काढणं. पण आता काही काढावं तर लागतीलच. मग असं थोडं थोडं करून मी आता मस्त केळीची सालं काढून घेते. तर इथं पाहू शकतात तुम्ही. हो, आणि माझे व्हिडिओ ना आवडले ना, प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हं. मग आता इथं मी सुरीच्या साह्याने चिप्सचे साली काढून घेते. तर बघू शकतात तुम्ही. साली काढून झाले का केळी लगेच पाण्यात टाकून घ्यायची. पाण्यातून काढून मी थोडी ना पुसून घेतलेली. त्यानंतर इथे गरम झालेल्या तेलामध्ये आता इथे असे चिप्स पाडून घ्यायचे. तर ह्या अशा पद्धतीने सगळे एक एक करून चिप्स इथे मी पाडून घेते. चिप्स आता व्यवस्थित पाडून घेतल्यानंतर याला ना मध्यम गॅसवरती चांगले गोल्डन होईपर्यंत ना मस्त तळून द्यायचे. आणि हे ना असे खूप खुसखुशीत लागतात खायला. तर मग मी इथं आता व्यवस्थित चिप्स तळून घेते. तर पाहू शकतात तुम्ही, 2 ते 3 वेळेस चांगले उलटपालट केल्यानंतर मी थोडेसे गोल्डन होईपर्यंत तळलेले आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. तर अशा पद्धतीने एक एक करून मी सगळे चिप्स इथे काढून घेते. हे चिप्स ना खायला खूपच छान लागतात. तुम्ही हे उपवासासाठी पण खाऊ शकता आणि स्नॅक्स म्हणून पण याचं खाऊ शकता. खायला तर खरंच हे एकच नंबर लागतं. तर नक्की ट्राय करा. या अशा पद्धतीने मी आता इथे सगळे एक एक करून चिप्स काढून घेते. चिप्स ना आता दुसऱ्या बॅचमध्ये ना लांबट लांबट केलेले, तर पाहू शकता हे पण खूप छान बनतात. तर या अशा पद्धतीने पुन्हा मी व्यवस्थित त्यांना ना क्रिस्पी होईपर्यंत आता मस्त तळून घेणार आहे. तर पाहू शकतात या अशा पद्धतीने. असं मला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर आवडला ना प्लीज एक लाईक नक्की करा. तर ना आता इथे मी मस्त गोल्डन होईपर्यंत ना आता हे चिप्स तळून घेणार आहे. तळून झाल्यानंतर ना हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर मग या अशा पद्धतीने मी इकडे प्लेटमध्ये काढून घेतलेले. तर पाहू शकतात का किती छान दिसत आहे. दिसायला छान नाही तर खायला सुद्धा खूपच छान आहे. मग याच्यावरती थोडंसं मी लाल तिखट घालून घेते. त्यानंतर चवीनुसार मीठ इथे मी चिप्सवरती टाकून घेते. तर या अशा पद्धतीने हे चिप्स खायला खरंच एकच नंबर लागतं. तर नक्की ट्राय करा. चला मग भेटूया नेक्स्ट